तिची देखील तक्रार केलेली आहे। पुणे जिल्ह्यातील मंचरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरपंचायत निवडणुकीत आमने-सामने आलेत। मंचर नगरपंचायत निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आणि भाजपची युती झालेली असून त्यांचा सामना हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेशी आहे। तर आज अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची सभा आहे, त्यामुळे महायुतीतील दोन्ही नेते काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। तर दुसरीकडे लोकसभेला राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलेले आणि एकनाथ शिंदेंचे अतिशय विश्वासू शिवाजी आढळराव पाटील हे कोणाच्या मंचावरती उपस्थित राहणार याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। पहिल्यांदाच निवडणूक होत असलेल्या मंचर नगरपंचायतीच्या मैदानात आज अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही उपमुख्यमंत्री उतरणार आहेत। या मंचर नगरपंचायतीवरची आपला झेंडा फडकवण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री एकमेकांच्या समोर उभे ठाकलेला आपल्याला पाहायला मिळणार आहेत। अजित पवारांची 10 वाजता सभा आहे, परंतु अजित पवारांची या ठिकाणी भाजपसोबत युती आहे आणि स्वबळावर लढणाऱ्या एकनाथ शिंदेंची सभा ही दुपारी 3 वाजता याच मंचर परिसरामध्ये होणार आहे आणि हे दोघं एकमेकांवरती नेमकं काय भाष्य करतात हे पाहावं लागणार आहे। कारण काल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं होतं की 2 तारखेपर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे। हा धागा धरून आता एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार त्यावरती काय भाष्य करतात का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। आढळरावांच्या मनात आज ही धनुष्यबाण आहे असं उपस्थितांमधून तिथं बोललं गेलं। या निमित्तानं शिवाजी आढळराव पाटील हे घड्याळाचा प्रचार करतायत की धनुष्यबाणाचा, असाही प्रश्न त्या निमित्तानं तिथं उपस्थित झालेला होता। आज ते कुणाच्या मंचावरती उपस्थित राहतात यावरून ते घड्याळाचा प्रचार करतायत की धनुष्यबाणाचा यावरतीही शिक्कामोर्तब होणार आहे। आणि दुसरीकडे हे दोन्ही उपमुख्यमंत्री आज महायुतीच्या अनुषंगाने कोणकोणती भाष्य करतात याकडेही अख्ख्या राज्याचं लक्ष लागून असेल। कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजीमुल्ला, एबीपी माझा, मंचर, पुणे।